नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला वांग्यापासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ग्रॅम वांगी घेतली होती। जरा छोट्या आकाराची होती, मोठ्या आकाराची जरी घेतली तरी चालेल। आणि ह्याची देठ काढून बघा अशा पद्धतीत मी कापून घेतलेली आहे। ती एका वांग्याचे 4-4 भाग केलेले आहेत ती, आणि असं तिरकं मी कापून घेतलेलं आणि पाण्यातच ठेवली होती, जेणेकरून ही काळी पडू नये। आता त्याला काय करते, स्वच्छ धुते आणि पूर्णपणे पाणी आपल्याला ह्याचं निथळून घ्यायचं आहे। पाणी बघा पूर्णपणे मी निथळून घेतलेलं आहे। आता एक वाडगं घेऊया आणि वाडग्यामध्ये ही वांगी काढून घेऊया। आता ही आपली छोटी होती बरं का, जशी गावठी आहे ती। लांबड्या आकाराची पण भेटतात ना, ती जरी घेतली तरी चालेल। आणि अशी बघा हिरवी भेटतात थोडीशी, आता हिरव्या कलरचे काय आहेत आणि काय अशा कलरचे आहेत बघा। वाडग्यामध्ये बघा काढून घेतलेले, त्याच्यामध्ये एकदम आपल्याला थोडंसं मीठ टाकायचे, जास्त मिठाचा ह्याच्यामध्ये वापर करायचा नाही आहे। आणि आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे। मीठ टाकल्यानंतर मिक्स केलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा एकदम थोडीशी चिली पेस्ट टाकणार आहे। जर नसेल नाही टाकली तरी चालेल, किंवा थोडीशी एकदम आपली मिरची पावडर जरी टाकली तरी पण चालू शकतं। तर हे असं चांगलं आपण मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर, हा बघा 1 चमचा घेतलेला आहे। आता ह्याच्या जागी तुम्ही मला विचाराल की दुसरं काय टाकू शकतो का, तर नाही, तुम्हाला हेच टाकायला लागेल। वाटलं तर अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर आणि अर्धा चमचा मैदा टाकला तर चालेल। तर आपण कसं कधीतरी खातो ना, रोज खात नाहीत, त्यामुळे हे तुम्ही टाकणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये। तर हे सगळं आपण लावून घेऊया, अशा पद्धतीतच फक्त लावायचे आपल्याला। मस्त असं बघा मी लावून घेतलेलं आहे। आणि शक्यतो बघा 1 चमच्यामधलं तर खालीच चिटकलेलं आहे, पण शक्यतो पाणी नितळलं का नाही की मग असं लावून घ्यायचं। तेल बघा मी गरम करत ठेवलेलं आहे, आणि तेल आपल्याला ह्याच्यासाठी ना कडक गरम पाहिजे। तर आता आपण हे सोडून घेऊया। आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला बदल करायचं जर म्हणलं ना, तर आता ही मी वांगी घेतलेली, ह्याच्यात थोडासा तुम्ही बटाटा पण घेऊ शकता, पण अशाच पद्धतीनं कापून घ्यायचा। आता ही 2 ह्याच्यामध्ये आपल्याला तळायला लागेल, एकदाच एवढी बसणार नाही आहेत। हलवून घेऊया आता, आपल्याला लगेच हलवायचं नाही, टाकल्या 1 मिनिटभर झालं की नाही की थोडासा असा फेस कमी झाला की हलवून घ्यायचं। आता आपण याला चांगलं फ्राय करून घेऊया। बघा अशा पद्धतीमध्ये एकदम कडक कुरकुरीत होतात। आता तुम्ही म्हणाल आतपर्यंत कुरकुरीत होतात का, तर नाही, असे वरून एकदम कडक आणि आतून थोडेसे असे सॉफ्ट होतात। आणि हलकासा कलर थोडा अजून चेंज करूया आपण याच्यामध्ये, थोडासा हलका गोल्डन कलर झाला का नाही काढून घ्यायचं। मस्त असा बघा कलर आलेला आहे। आपण आता हे काढून घेऊया। आता तुम्ही मला विचाराले तेलकट होतात का, तर नाही, बिलकुल होत नाहीत बघा, असे कुरकुरीत होतात, एकदम छान होतात एकदम। आता हे पण आपण राहिलेले होते ना, ते पण आपण असे टाकून घेऊ। एकदम असे जुळून टाकू नका, असे सोडून असे टाकायचे थोडेसे। आणि कसं चांगलं दिसायसाठी असं क्रॉस वगैरे असे वांगे कापायचे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा। आणि ही रेसिपी बघा आपल्याला कशी वाटली ना, जरा मला जरूर खरं सांगा, आणि करून जरूर बघा। आता ह्याला पण आपण थोडासा फेस कमी झाला का नाही की मग हलवूया। दुसरं पण मस्त असं बघा मी फ्राय करून घेतलेलं आहे। आता हे पण मी काढून घेते। काढून घेतल्यात बघा, बिलकुल तेलकट वगैरे होत नाहीत, एकदम मस्त असे होतात बघा। तळलेलं बघा मी तेल काढून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा आपण थोडंसं परत तेल टाकून घेऊया। जास्त तेल टाकायची गरज नाही, एकदम थोडंसं तेल टाकायचं, आणि हे तेल पण गरम होऊन देऊया। तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे, गॅस केलेला आहे बारीक। त्यात टाकणारे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या, ह्या जी मिरच्या आहेत ना तिखटवाल्या नाही आहेत। 2 मिनटं परतून घेऊया। मस्त असा बघा कलर आलेला आहे। त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदाचा उभा कापून घेतलेला आहे, ह्याला पण आपण चांगलं भाजून घेऊया। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणारे बघा 1 चमचा सफेद तीळ, कच्चेच आहे ते, भाजलेले वगैरे नाही आहेत। तेलात टाकल्यानंतर मस्त असे भाजले जातात बघा। आणि त्यात टाकणारे 1 चमचा शेजवान सॉस, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे हे वांगे, आणि त्याला आपल्याला 2 मिनटं एकसारखं मिडियम गॅसवर परतून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे थोडंसं एकदम मीठ। पहिलं आपण वांग्यांना सुद्धा मीठ लावलेलं, ही लक्षात ठेवूनच आपल्याला मीठ टाकायचं आहे। त्याच्यावर टाकायचे आपल्याला थोडीशी कोथिंबीर, छोटे मी असे देठं पण घेतलेले आहेत। मिक्स करून घेऊया। छान लागतं बरं का, हे करून बघा एकदा, एकदम झटपट असं जेवताना काहीतरी असं वेगळं खायला, किंवा दुपारच्या टायमाला सुद्धा असं आपल्याला भूक वगैरे लागली ना, तर थोड्याशा भाताबर वगैरे सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता। अशा पद्धतीत हे होतं, चवेला एकदम इतकं छान लागतं ना, एकदा जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।